Hello students, me Nate madam. Students, today we have to see the example in practice set 3.3. In previous lecture, we saw some example in practice set 3.3. Today, we see the remaining example. Let us see the fifth example. What is the fifth example? आपल्याला एक ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे आणि आपल्याला ती कंप्लीट करायची. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला इथे एक्झाम्पल दिलं आहे की फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 म्हणजे आपल्याला 1 ते 140च्या दरम्यानचे 4नी भाग जाणारे जे नंबर आहेत सगळे त्यांची बेरीज शोधायची. फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. 1 ते 140च्या मधले जे 4नी भाग जाणारे जे नंबर्स आहेत त्या सगळ्या नंबरची बेरीज आपल्याला शोधून काढायची आहे. आता इथे आपल्याला इथं दिलेलं आहे द नंबर्स बिटवीन 1 to 140 डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला हे दिलेलं आहे. जेव्हा ॲक्टिव्हिटी दिलेली असते तेव्हा काही गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. जर ॲक्टिव्हिटी दिलेली नसती तर तुम्ही हे शोधून काढलं असतं की 1 ते 140च्या मधले 4ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. तर 4ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. 4, 8 नॅचरल नंबर बरं का. 4, 8 नंतर 12 अशा. आणि 1च्या पेक्षा मोठे 1च्या पेक्षा मोठी संख्या 4ने भाग जाणारी ती 4 आहे. त्याच्या पुढची 8 त्याच्यानंतर 12 आणि कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला तर 140च्या पर्यंत न जाता 140च्या अगोदरची घ्यायची. 140च्या अगोदरची संख्या कोणती आहे 136. 140 का नाही घ्यायची आपण कारण की इथे कोणता शब्द वापरला आहे तर बिटवीन. नॅचरल नंबर्स बिटवीन. आता आपल्या पुस्तकामध्ये बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे बघा पुस्तकामध्ये आपल्याला दिलं आहे नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140. फ्रॉम म्हटलेले फ्रॉम 1 to 140 याचा अर्थ असा होतो 1 ते 140 पर्यंत. आणि 1 ते 140 पर्यंत जर फ्रॉम शब्द घेतला तर इथे 140 नंबर आला पाहिजे होता. पण आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये 136 पर्यंतच 136 पर्यंतच दिलेलं आहे अप टू 136. म्हणून इथं फ्रॉम जर असेल तर 140 पाहिजे होतं पण इथे 136 आहे म्हणून इथे फ्रॉम शब्द चुकीचा आहे. मग इथे कोणता शब्द पाहिजे बिटवीन शब्द. तुमच्या पुस्तकामध्ये पण तुम्ही बिटवीन करा. जर बिटवीन शब्द असेल तरच आपण नंबर्स 4 to 136 घ्यायचे. जर फ्रॉम असेल फ्रॉम 1 to 140 असेल तर इथे 140 सुद्धा येईल. म्हणजे जर का एक्झाम्पलला तुम्हाला फ्रॉम हा शब्द आला तर तुम्ही एक्झाम्पल सोडवताना इथे 140 पण घ्यावं लागेल तुम्हाला. पण आपल्याला 140 दिलेलं नाही आहे आणि म्हणून आपण इथे कोणता शब्द घेतला पाहिजे बिटवीन. मग हे दुरुस्त करून घ्या तुम्ही. बिटवीन 1 to 140 या शब्दाचा अर्थ असा होतो की 1 ते 140 पर्यंतच्या 1 ते 140 मधल्या त्यांच्या मधल्या म्हणजे 140 सोडून द्यायची. आणि फ्रॉम 1 to 140 याचा अर्थ असा होतो की 1 ते 140 पर्यंतच्या म्हणजे फ्रॉम असेल तर पर्यंतच्या. पण आता इथे बिटवीन शब्द आहे त्यामुळे इथं काय घेतलेलं आहे 136 घेतलेलं आहे. म्हणजे ही करेक्शन या एक्झाम्पलमध्ये आहे. ओके. आता इथे बिटवीन शब्द आपण दुरुस्त करून घ्यायचा. का कारण की इथे आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये 136 दिले. तर 1 ते 140च्या मधल्या 4नी भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत 4, 8, 12 अप टू 136. हाऊ मेनी आर दीज नॅचरल नंबर. तुम्हाला विचारलेलं आहे की हे किती नंबर्स आहेत 1, 2, 3 हे किती असतील. तर त्याला आपण एन म्हटलं. म्हणजे एन म्हणजे एन माहिती का आपल्याला तर तो शोधून काढायचा आपल्याला. एन विचारला आहे तुम्हाला मग इथे काय येईल इथे येईल क्वेश्चन मार्क्स. एन आपल्याला शोधून काढायचं आहे. आता ठीक आहे. आता इथे तुम्हाला विचारलं ए काय आहे. ए म्हणजे कोण. ए म्हणजे फर्स्ट नंबर 4. नंतर
डी कसा काढतो आपण, तर ह्या दोघांची सबट्रॅक्शन करतो. 8मधनं 4 गेले किती 4, 12मधनं 8 गेला किती 4, म्हणजे या दोघांमधला डिफरन्स तो किती आहे, तो पण 4 आहे. टीएन म्हणजे nth नंबर. मग nth नंबर किती आहे 136. टीएन, आता हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय शोधून काढायचं आहे, तर एन शोधायचा आहे. मग एन कसा शोधणार आपण, ए डी आणि टी एन माहिती असताना ए आणि डी माहिती असेल तर आपण एन कसा शोधतो, तर टी एनचा फॉर्म्युला वापरतो. काय आहे टी एनचा फॉर्म्युला, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता इथं आपण टी एनची व्हॅल्यू टाकूया 136, एची व्हॅल्यू किती आहे 4, मग इथे टाकूया 4 प्लस एन मायनस 1 इंटू डी किती आहे, डी पण 4 आहे. आता इथे एन कॅल्क्युलेट करून इथे काय लिहायचं आहे, तर एन ह्या बाजूला कॅल्क्युलेट केलेला आहे बघा. एन इकडे या बाजूला कॅल्क्युलेट केला आहे बघा. 136 इज इक्वल टू 4 प्लस या 4ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 4 इंटू एन 4n, 4 इंटू मायनस 1 मायनस 4. 136 इज इक्वल टू 4 प्लस 4n मायनस 4. हा 4 प्लस 4 आणि हा 136 ॲज इट इज, हा प्लस 4 आणि हा मायनस 4 काय झाले, कॅन्सल झाले. इकडे काय राहिलं 4n. 136 इज इक्वल टू 4n. मग एन 4ने डिव्हाइड करा 136 अपॉन 4. एन इज इक्वल टू 136 अपॉन 4. 4ने डिव्हाइड केल्यावर काय होईल, 4 त्रिक 12 आणि मग 4 चोक 16. म्हणजे इथे किती येणार आहे, एनची व्हॅल्यू किती येईल, 4 त्रिक 12, म्हणजे इथे येईल 3 आणि परत एक उरला 4 चोक 16 म्हणजे 34. म्हणजे एनची व्हॅल्यू किती आली, 34 आली. ॲक्टिव्हिटीमध्ये असंच असतं, ह्या ज्या रिकाम्या जागा असतात त्याच आपल्याला भरायच्या असतात एक्झाम्पल कडेला सॉल्व करून. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे, सम काढायची आहे सगळ्यांची. 4 प्लस 8 प्लस 12 प्लस अप टू 136. मग याचा काय फॉर्म्युला, एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट इंटू 2a इंटू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एन किती आला 34, मग S34 काढायचा आपल्याला. S34 इज इक्वल टू एन अपॉन 2, एन म्हणजे किती 34, 34 अपॉन 2, 2 इंटू 4 प्लस 34 मायनस 1 इंटू 4. आता हे S34 अपॉन 2 आलं 17, 2 इंटू 4 आलं 8 प्लस 34 मायनस 1 आलं 33 इंटू 4. आता 33 इंटू 4 आलं 132, 17 इन ब्रॅकेट 8 प्लस 132, 8 प्लस 132 आलं 140. आता 17 इंटू 140, आता 17 इंटू 140 मल्टिप्लिकेशन करायचं आणि आपण काढायचं. किती येईल ते 17 इंटू 0, 17 इंटू 0 इज इक्वल टू 0. नंतर इथं येणार आहे 2380. हे मल्टिप्लिकेशन आलं 2380. मग खाली सेंटेन्स काय लिहायचं, द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 इज 2340. हे सेंटेन्स कम्प्लीट इथं लिहायचं. डिड यू अंडरस्टँड. ज्यावेळेस आपल्याला ॲक्टिव्हिटी सोडवायची असते तर ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या असतात. पण तुमच्या लक्षात आलं, जरी आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या असल्या तरी आपल्याला कडेला काहीतरी सॉल्व करावं लागतं हे अशा पद्धतीने. त्यामुळे काही गोष्टी सॉल्व करून मग आपण ह्या रिकाम्या जागा भरायच्या असतात. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. इथे तुम्हाला काय विचारलंय बघा, द सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स ऑफ ॲन AP इज 3300. फाइंड द 28th टर्म. आपल्याला इथं सांगितलंय की 55 नंबरची बेरीज ही 3300 आहे आणि आपल्याला 28वा टर्म जो आहे तो शोधून काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला सम दिलेली आहे, म्हणजे S55 दिलाय, S55 दिलाय 3300 आणि काय शोधायचं आहे, फाइंड द 28th टर्म. अँड काय करायचं आहे, फाइंड T
T28 आपल्याला शोधून काढायचं आहे. ओके, आता S55 इज इक्वल टू 3300. आता आपण फर्स्ट जो टर्म आहे त्याला ए समजूया आणि कॉमन डिफरन्सला डी समजूया. आता आपण फॉर्म्युला लिहूया. आता आपल्याला S55 दिला आहे, तर S55 वरनं आपण काहीतरी किंमत काढू आणि नंतर T28 कॅल्क्युलेट करूया. बघा तर काय आहे. काय आहे SNचा फॉर्म्युला. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. मग आता N किती आहे आपला 55. देअरफॉर S55 इज इक्वल टू N किती आहे 55/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N किती आहे 55-1 इंटू D. म्हणजे या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला Nची व्हॅल्यू 55 आहे, ती आपण इथे सबस्टिट्यूट केली आहे आणि बाकी A आणि D आपण तसंच ठेवायचं. ओके, आता बघूया आपण काय झालं. S55 इज इक्वल टू 55/2 इन ब्रॅकेट 2A प्लस 55-1 किती आलं 54D. हे आलं 54D. आता S55ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 3300. मग S55ची व्हॅल्यू आपण इथे टाकूया 3300 इज इक्वल टू 55/2. आता हे 2A प्लस 54 आहे ना, याच्यातून आपण काय कॉमन काढूया. बघा, ह्या 2A आणि 54, 2 आणि 54 मधनं 2 कॉमन निघाले. यातनं 2 कॉमन निघाल्यावर इथे येईल 2, आतमध्ये येईल A. आता 54चे फॅक्टर्स कोणते आहेत. 54चे फॅक्टर आहेत 2 इंटू 27. मग 2 काय आला आहे बाहेर आलाय. 2 बाहेर आल्यावर आतमध्ये काय राहील 54च्या जागेवर राहील 27D, कारण 2 बाहेर काढलाय. मग आता बघा 3300 आपण इकडे असेच लिहिले. हा 55 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण याला 55ने काय करूया डिवाइड करूया. याला 55ने डिवाइड केल्यानंतर इकडे काय राहील, इकडे 55 कॅन्सल होईल आणि हा जो 2 आहे हा 2 याला कॅन्सल झाला. बघा, हा 2 आणि हा 2, हे दोन 2 कॅन्सल झाले आणि 55ने डिवाइड केल्यावर 55 पण कॅन्सल झाला. मग इथे काय राहिलं A प्लस 27D. आता 3300/55 हा भाग जाऊन उत्तर आले 60 इज इक्वल टू A प्लस 27D. आता हे जे A प्लस 27Dची व्हॅल्यू जी 60 आलेली आहे त्याला आपण नंबर 1 म्हणूया. आता आपल्याला काय शोधायचं आहे T28 शोधायचं आहे. मग T28 साठी TNचा फॉर्म्युला लिहूया. TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. मग आता इथे Nची व्हॅल्यू 28 टाकूया. T28 इज इक्वल टू A प्लस Nची व्हॅल्यू 28 टाकूया 28-1 इंटू D. T28 काय आलं मग A प्लस ही सबट्रॅक्शन आली 27D. आता T28 इज इक्वल टू A प्लस 27D आहे, पण A प्लस 27D ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू बघा काय आहे आपण इथे काढून ठेवलेली आहे. A प्लस 27Dची व्हॅल्यू आहे 60. हे इक्वेशन 1मध्ये याची व्हॅल्यू 60 आहे, ती आपण इथे टाकली फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून आपण ती व्हॅल्यू टाकली. कुठली व्हॅल्यू टाकली तर 60 ही व्हॅल्यू टाकली. मग T28 किती आला 60 आला. अशा पद्धतीने आपण S55 कॅल्क्युलेट करून आपण A प्लस 27Dची व्हॅल्यू 60 काढून ठेवली आणि ती नंतर मग आपण T20च्या व्हॅल्यूमध्ये टाकली. अशा पद्धतीने आपण 6 क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. नाऊ लेट अस सी 7th एक्झाम्पल. 7th एक्झाम्पल बघूया काय आहे. In an AP, the sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. आता आपल्याला जो AP आहे त्या APमध्ये 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सची सम दिलेली आहे आणि प्रॉडक्ट पण दिलेला आहे. आता बघा एक फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जर असतील आणि ह्याच्या APमधल्या समजा AP आहे आणि APमधल्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला 3 सांगितल्या असतील तर लक्षात ठेवायचं आहे की आपण त्या काय मानायच्या असतात तर पहिली A मानायची, A मायनस D ही घ्यायची पहिली, मधली घ्यायची A आणि त्याच्या पुढची घ्यायची A प्लस D. ह्या 3 आपण त्या मानायच्या असतात. जसं आपण आपल्या नॅचरल नंबरच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स x प्लस 1, x प्लस 2 अशा आपण घेतो. x प्लस 1, x प्लस 2 तशा APच्या जर घ्यायच्या असतील तर APच्या घेताना पहिली A मायनस D घ्या, दुसरी A घ्या, तिसरी A प्लस D घ्या.
अशा पद्धतीने आपण ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मानायच्या असतात. तर आता आपण बघूया काय आहेत. लेट द 3 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमाने येणाऱ्या, एक नंतर जसे 2 येतं, 2 नंतर जसं 3 येतं, किंवा AP जर म्हणायचं झालं तर AP पहिली म्हणजे T1, दुसरी म्हणजे T2, तिसरी म्हणजे T3, यांना कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असं म्हणतात. तर आपण ह्या काय मानलेल्या आहेत, A-D, A and A+D. आता ह्या 3 आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, सम म्हणजे बेरीज, ह्या तिघांची बेरीज किती दिली आहे, 27. तर फ्रॉम द फर्स्ट कंडिशन A-D प्लस A प्लस A+D इज इक्वल टू 27. या तिघांची बेरीज 27 आहे. आता इथे बघा A किती वेळा आहे, 1 2 3 म्हणजे 3A, आणि D काय आहे, -D आणि +D, म्हणजे हा D तर काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे इथे काय राहिलं, फक्त 3A राहिलं. A प्लस A 3A इज इक्वल टू 27. D कॅन्सल. 3A इज इक्वल टू 27 म्हणजेच काय, A इज इक्वल टू 27/3, म्हणजे A काय आला, 9 आला. आता आपल्याला Aची व्हॅल्यू 9 मिळाली. आता आपण Dची पण व्हॅल्यू शोधूया. त्याच्यासाठी दुसरी कंडिशन बघा काय आहे. काय दुसरी कंडिशन, देअर प्रॉडक्ट इज 504. त्यांचा गुणाकार, त्यांचं मल्टिप्लिकेशन, कुणाचं, तर ह्या तिघांचं, A-D, A आणि A+D या तिघांचं मल्टिप्लिकेशन, प्रॉडक्ट किती आहे, 504. मग आपण सेकंड कंडिशनवरनं सेकंड इक्वेशन तयार करूया. प्रॉडक्ट ऑफ A-D इंटू A+D इज इक्वल टू 504. तिघांचं प्रॉडक्ट आपल्याला 504 दिलेलं आहे. आता Aची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. काय Aची व्हॅल्यू, 9 -D इंटू 9 प्लस D इज इक्वल टू 504. आता हा जो 9 आहे, हा मधला, हा 9 आपण काय करूया, इथून कॅन्सल करू, याला 9ने डिव्हाइड करू. मग याला पण 9ने डिव्हाइड करू. डिव्हायडिंग 9 बोथ साईड. 9ने डिव्हाइड केल्यावर हा 9 इथला कॅन्सल झाला आणि 504/9 आलं. ओके, मग इकडे काय राहिलं, 9 - D इंटू 9 प्लस D इज इक्वल टू 504/9. आता 504/9 हा भागाकार 56 आला. हा भागाकार किती आला, 56 आला. 9नी 504ला भागल्यावर 56 आलं. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की A-B इंटू A+B असेल. आपण 7वीत शिकलोय हा फॉर्म्युला. A-B इंटू A+B असेल तर काय असतो, त्याचा फॉर्म्युला असतो A स्क्वेअर मायनस Bचा स्क्वेअर. हां, मग इथं काय येईल, A कोण आहे, 9 स्क्वेअर मायनस D स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता 9 स्क्वेअर म्हणजे काय, तर 81 मायनस D स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता हा 56 जो आहे तो इथून आपल्याला कॅन्सल करायचा. मग इथे काय करायचं, -56. मग इकडे पण होईल -56. 81 मायनस 56, हा 56 आपण मायनस करून टाकला दोन्ही बाजूतनं. तर 81 मायनस 56 इज इक्वल टू, आणि हा D स्क्वेअर मायनस D स्क्वेअर आहे, हा आपण इकडनं आपल्याला इकडे नको आहे तर त्याला प्लस केला, मग तो ह्या बाजूला आला, तो D स्क्वेअर झाला. 81 मायनस 56 इज इक्वल टू D स्क्वेअर. सबट्रॅक्शन आले 25 इज इक्वल टू D स्क्वेअर. मग D स्क्वेअर इज इक्वल टू 25, तर D किती येईल, D इज इक्वल टू प्लस अँड -5 स्क्वेअर रूट, 25चं स्क्वेअर रूट प्लस अँड -5. आता बघा, Aची व्हॅल्यू 9 आहे आणि Dच्या 2 व्हॅल्यू आहेत, +5 आणि -5. मग आता आपल्याला कसल्या व्हॅल्यू शोधायच्या, तर आपल्याला A-D, A आणि A+Dच्या व्हॅल्यू शोधायच्या. तर A-D काय असेल, A-D असेल, A म्हणजे 9 आणि D म्हणजे -5. 9 मायनस -5, मग हा किती आला, 9 + 5 आला, म्हणजे हा आला 14. नंतर हा Dची व्हॅल्यू -5 घेतली तर 14 येईल, आणि Dची व्हॅल्यू जर +5 घेतली तर काय येईल, इथं A-D म्हणजे 9 - 5 म्हणजे किती येईल, 4 येईल. Aची व्हॅल्यू किती आहे, Aची व्हॅल्यू आहे 9, Aची 9 व्हॅल्यू आहे. आणि A+D म्हणजे 9 + -5 म्हणजे किती आलं, 4, आणि 9 - -5 म्हणजे 9 + 5 किती आलं, 14. मग त्या कोणत्या व्हॅल्यू आल्या, तर त्या व्हॅल्यू आलेल्या आहेत 14, 9 अँड 4. म्हणजे त्या व्हॅल्यू कोणत्या, 3 व्हॅल्यू आलेल्या आहेत, 14, 9 अँड 4. ह्या 3 व्हॅल्यू आहेत त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत APच्या. डिड यू अंडरस्टँड? आता आपण 8th एक्झाम्पल बघूया, 8वं एक्झाम्पल पाहूया काय आहे ते. हां, आता बघा इथं, फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इन अँड AP whose sum is 12 and the sum of the third and fourth term is 14. आता आपल्याला 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत आणि त्यांची सगळ्यांची बेरीज 12 आहे, आणि सम ऑफ द थर्ड आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची बेरीज किती आहे, 14 दिली आहे. आता इथे मगाशी जसं आपल्या इथे
3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स होत्या, तशा इथे किती कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत? 4 आहेत. मग ह्या 4 कॉन्झिक्युटिव्ह ज्या टर्म्स आहेत त्यांच्याबद्दल आपण काय मानायचं? 3 असतील तर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी आपण मानतो. जर 4 असतील तर पहिली मानायची ए मायनस डी, दुसरी मानायची ए, तिसरी मानायची ए प्लस डी आणि चौथी मानायची ए प्लस 2D. म्हणजे अशा 4 त्या मानायच्या. ही फर्स्ट टर्म T1, T2, T3, T4 ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. मग ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ज्या आहेत त्यांची सम किती दिलेली आपल्याला? त्यांची सम दिली आहे 12. मग आपण ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म मानल्या. लेट द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ॲन AP बी ए मायनस डी, ए प्लस डी अँड ए प्लस 2D. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन सम ऑफ देम ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2D इज इक्वल टू किती दिलं आहे? 12 इज इक्वल टू 12. आता हे बेरीज करा बरं. याची किती वेळा ए आहे? 1 2 3 4 4A. आता डी बघा किती आहे? हा मायनस डी आहे ना, हा प्लस डी, हा काय होईल? कॅन्सल होईल. मायनस डी प्लस डी कॅन्सल. आणि हा 2D म्हणजे 4A प्लस 2D किती आलं? 12 आलं. आता इथे 4A, इथे 2D आहे, इथे 12 आहे. आपल्याला आपण ह्याला 2ने जर डिव्हाइड केलं तर काय होईल? 2ने डिव्हाइड केलं तर इथे येईल 2A, इथे येईल D आणि इथे येईल 6. डिवायडिंग बोथ द साइड बाय 2, 2A प्लस D इज इक्वल टू 6. फ्रॉम द सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशनमध्ये काय म्हटलंय? द सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म. तिसऱ्या आणि चौथ्याची बेरीज 14 आहे. तिसरा कोणता आहे? ए प्लस डी. चौथा कोणता आहे? ए प्लस 2D. म्हणजे ए प्लस डी आणि ए प्लस 2D, ए प्लस डी ए प्लस 2D इज इक्वल टू 14. सम त्यांची तिसऱ्याची चौथ्याची बेरीज 14 आहे. आता ही बेरीज करूया. किती वेळा ए आहे बघा? ए प्लस ए 2A. डी किती वेळा आहे? डी प्लस 2D किती वेळा आहे? 3D. 2A प्लस 3D इज इक्वल टू 14. ओके. आता हे पहिलं इक्वेशन इकडे आणि हे दुसरं इक्वेशन. आता हे दोन्ही इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करूया. याच्यातून फर्स्टमधनं सेकंड सबट्रॅक्ट करूया, सेकंडमधनं फर्स्ट सबट्रॅक्ट करूया. सेकंड इक्वेशन आहे 2A प्लस 3D इज इक्वल टू 14. आणि आता त्याच्या खाली लिहूया फर्स्ट 2A प्लस D इज इक्वल टू 6. आता सबट्रॅक्शन करताना याचं साईन चेंज करायचं. याचं साईन आहे प्लस, ते मायनस होईल. हे प्लस आहे ते मायनस होईल. हे प्लस आहे ते मायनस होईल. आता 2A मधनं 2A कॅन्सल झाला. 3D मधनं D गेला किती आला? 2D. आणि 14 मधनं 6 गेला किती आला? 8. 2D इज इक्वल टू 8. आता हा 2 जो आहे तो डिवाइड करूया. D इज इक्वल टू आला 8/2. मग D ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. 8/2 म्हणजे 4 आली. आता आपण A ची व्हॅल्यू काढूया. आता ही D ची जी व्हॅल्यू आहे D इज इक्वल टू 4 ही सबस्टिट्यूट करा 2A प्लस D इज इक्वल टू 6 इक्वेशन 1 मध्ये. सबस्टिट्युटिंग D इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहूया. 2A प्लस 6 इज इक्वल 2A प्लस 4 इज इक्वल टू 6. 2A इज इक्वल टू हा 4 इकडे आणला तर काय होईल? 6 मायनस 4. 2A इज इक्वल टू किती आलं? 2 आलं. मग A इज इक्वल टू काय आलं? A इज इक्वल टू 1 आलं. 2/2 1 आलं. मग आता ए ची व्हॅल्यू 1 आहे, डी ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. ह्या दोन व्हॅल्यू आपण ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2D मध्ये सबस्टिट्यूट करूया. आता ए मायनस डी मध्ये ए ची व्हॅल्यू 1, डी ची व्हॅल्यू मायनस 4. ए ची व्हॅल्यू किती? 1 आणि डी ची व्हॅल्यू किती? 4. मग ए मायनस डी काय येईल? 1 मायनस 4 म्हणजे -3 आला. आता सेकंड टर्म कोणती आहे? सेकंड टर्म आहे ती आहे ए आहे 1. मग सेकंड टर्म आली 1, फर्स्ट टर्म आली -3. थर्ड टर्म किती आहे? ए प्लस डी. ए प्लस डी म्हणजे 1 प्लस 4 म्हणजे ती किती आली? 5 आली. नंतर फोर्थ टर्म किती आहे? ए प्लस 2D. ए म्हणजे किती? 1 आणि 2D म्हणजे काय? 2 इंटू डी. 2 इंटू डी म्हणजे 2 इंटू 4. ए म्हणजे 1 प्लस 2 इंटू डी म्हणजे 2 इंटू 4. 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. मग त्या कोणत्या आल्या त्या व्हॅल्यू सगळ्या? तर त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आलेल्या आहेत -3, 1, 5 अँड 9. अँड देअरफॉर consecutive terms are -3, 1, 5 and 9. ह्या त्या 3 आलेल्या आहेत, 4 आलेल्या आहेत. डिड यू अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 8 काय आहे? 7 मध्ये आणि 8 मध्ये आपण कॉन्झिक्युटिव्ह टर्मवरचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. कॉन्झिक्युटिव्ह टर्मवरचे एक्झाम्पल घेताना ए मायनस डी, ए प्लस डी असे आपण मानायचे असतात. आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया काय आहे. ओके. इफ द 9th टर्म ऑफ अन AP इज 0. आपल्याला काय सांगितलंय? APचा 9th टर्म 0 घ्यायला सांगितलाय. म्हणजे 9th टर्मला आपण काय म्हणतो? T9. आपल्याला काय सांगितलंय? T9 0 घ्यायला सांगितलंय. T9 इज इक्वल टू 0. याचा अर्थ होतो T9 इज इक्वल टू
0. पुढे काय सांगितलंय, देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाईस द 19th टर्म. मग जर आपण 9वी टर्म 0 घेतली तर 29वी टर्म ही 19व्या टर्मच्या दुप्पट येते हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे ते. जर आपण समजा आपण T9 0 घेतला, इफ T9 इज इक्वल टू 0, तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, 29th टर्म इज ट्वाईस. 29th म्हणजे T29 ही कुणाच्या डबल येते, T19च्या. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. T29 इज इक्वल टू 219. करूयात आपण ते प्रूव्ह. तर पहिल्यांदा आपण घेऊया T9 इज इक्वल टू 0. Tnचा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T9 काय येईल मग, T9 इज इक्वल टू A प्लस 9 मायनस 1 इंटू D. Nची व्हॅल्यू 9 टाकली, मग 9 मायनस 1 किती, 8D. मग T9ची व्हॅल्यू किती, 0. मग 0 काय आलं, 0 इज इक्वल टू A प्लस 8D. A प्लस 8Dची व्हॅल्यू आली 0. आता हा जो आपण 8D आहे तो आपण मायनस करून टाकूया दोन्ही बाजूतून. तर इकडनं मायनस केला तर गेला आणि इकडे मायनस केला तर तो मायनस आला. Aची व्हॅल्यू काय आली मग, मायनस 8D. A इज इक्वल टू मायनस 8D आला. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, T29 आणि T19 काढूया आधी आपण. T29 काढूया आपण. T29 इज इक्वल टू A प्लस 29 मायनस 1 इंटू D. म्हणजेच काय, A प्लस सबट्रॅक्शन 28D. मग आता Aची व्हॅल्यू किती आहे, मायनस 8D. Aची व्हॅल्यू मायनस 8D प्लस 28D. आता 28मधनं 8 मायनस झाल्यावर किती येईल, 20D. मग T29 किती मिळालं आपल्याला, 20D मिळालं. हे याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता T29 आपण काढलेला आहे, तो आलाय 20D. आता T19 काढूया. T19 म्हणजे A प्लस N मायनस 1 इंटू D. N किती आहे, 19, म्हणजेच 19 मायनस 1 इंटू D. 19 मायनस 1 म्हणजे 18D. A प्लस 18D. आता Aची व्हॅल्यू तर किती आहे, 8D आहे, मायनस 8D आहे. मग Aची व्हॅल्यू टाकली मायनस 8D. मायनस 8D प्लस 18D. तर 18तनं 8 गेले, किती राहिले, 10. 10D आलं. T19 आलं 10D. मग आपण याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता बघा, T29 आहे, इक्वेशन 2 मध्ये T29 आपल्याला 20D दिसते आणि T19 किती दिसते, 10D दिसते. मग T29 हा कसा आहे, तर हा 20 म्हणजे 2 इंटू 10, 2 इंटू 10 म्हणजे 2 इंटू T19. बघा म्हणजे हा 20D हा 10D पेक्षा कसा आहे, दुप्पट आहे. म्हणजेच T29 इज इक्वल टू द 2 इंटू T19. अशा पद्धतीने आपण 9वं एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण TN आणि SNचा फॉर्म्युलाच फक्त वापरतो, एवढं लक्षात आलं असेल तुमच्या. तर या ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये जास्त फॉर्म्युले नाही आहेत, 2-3च फॉर्म्युले आहेत. ते छान लक्षात ठेवायचे, एक्झाम्पल पुन्हा पुन्हा करायचे, म्हणजे तुम्हाला ॲरिथमेटिक प्रोग्रेशन हा लेसन अतिशय सोपा वाटेल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 3.4 घेऊया. तुम्हाला आजचा लेक्चर कसा वाटला, जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.